आणि आपण पाहतात महाराष्ट्र मराठी पर्यटन व लोकजीवनाचा यूट्यूब चॅनल। आज आपण आलो आहोत एका सुंदर शेतात, जिथे निसर्गाने आपली संपत्ती भरभरून उधळली आहे। हिरवीगार शेती, रानमेव्याची झाडे आणि ग्रामीण जीवनाची साधी पण समृद्ध झलक येथे पाहायला मिळते। आपल्या आजूबाजूला दिसणारी ही जे रानमेव्याची झाडे केवळ आपल्याला सावली देत नाहीत, तर स्वादिष्ट आणि पौष्टिक फळाची देणगीही देतात। बोर, जांभूळ, चिंच, करवंद यासारखी अनेकाशी फळे ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे। आणि आता आपण पाहत आहोत शेतातील राहण्याचे ठिकाण, म्हणजेच याला ग्रामीण भागात जागल म्हणतात। शेताच्या मध्यभागी असलेली ही झोपडी किंवा निवास व्यवस्था शेताशी असलेले अतूट नाते दर्शवते। निसर्गाच्या सानिध्यात राहून शेतीची देखभाल करण्यासाठी हे ठिकाण अत्यंत महत्त्वाचे असते। शेतकरी या ठिकाणी जे बैल आहेत, त्याचे जनावर आहेत, ते रात्रीच्या टायमाला जेव्हा अंधार पडायचा वेळ होतो, तेव्हा हा शेतकरी खुल्या जागेमध्ये त्यांचे जनावरे बांधतो। आणि हे खुटे जे आहेत ते मी तुम्हाला हे खुटे दाखवणारच आहे। हे खुटे जे आहेत ते वारंवार 2 दिवसाला 3 दिवसाला तो बदलत राहत असतो। कारण हे जे खुल्या जागेमध्ये बांधल्यामुळं ही जमिनीला खत मिळते। कारण हे शेण आणि जे त्याचे गोबर आणि जे मूत्र आहे ते जमिनीला मिळते आणि जमीन सुपीक होते। तर या ठिकाणी शेतकऱ्यांनी हे जे खुटे खुल्या जागेत रवलेले आहेत,
मित्रांनो, शेताची खरी ताकद केवळ जमिनीत नसते, तर तिच्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अवजारामध्येही असते. येथे दिसणारे नांगर, फावडे, कुदळ, विळा आणि इतर साधने शेतीचे कामे अधिक सोपे आणि प्रभावी बनवतात. शेती म्हणजे फक्त पीक घेणे नव्हे, तर निसर्गाशी जुळवून घेतलेला एक जीवन प्रवास आहे. प्रत्येक झाड, प्रत्येक फळ आणि प्रत्येक अवजार आपल्याला मेहनत, संयम आणि निसर्गाचा आदर करण्याचा संदेश देत असते. आजच्या या शेती भेटीतून आपल्याला रानमेव्याचे महत्त्व, शेतातील जीवन आणि शेतीसाठी आवश्यक असलेल्या साधनाची माहिती मिळाली असेल अशी आशा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रासोबत शेअर करा आणि अशाच ग्रामीण पर्यटन व निसर्गाशी संबंधित व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन ठिकाणी आणि नव्या अनुभवासह.